कोल्हापुरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा भव्य सत्कार होणार असल्याची माहिती कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिले। सर्किट बेंच स्थापनेत माजी सरन्यायाधीश गवई यांचे मोठे योगदान आहे। कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्किट बेंचमधील कोडकाम अतिशय समाधानकारक आणि उत्साही वातावरणात पार पडलेलं आहे। सुरुवातीच्या न्यायमूर्तींनी इथल्या वकिलांना आणि मुंबई उच्च न्यायालयातून या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर आलेल्या वकिलांना खूप सहकार्यानं काम करू दिलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे। निकाल भरपूर झालेले आहेत। त्याचप्रमाणे कामं देखील सर्किट बेंचमध्ये भरपूर दाखल झालेले आहेत। त्यामुळं एक चांगलं वातावरण यापुढं कायमस्वरूपी खंडपीठ होण्यासाठी पोषक असं निर्माण झालेलं आहे। 17 ऑगस्ट 2025 रोजी जी स्थापना झाली ती केवळ माजी सरन्यायाधीश गवई साहेब, भूषण गवई साहेब यांच्या पुढाकारानं ही स्थापना झालेली आहे आणि ते या 16 तारखेला 1 वर्ष पूर्तीच्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहत आहेत। गवई साहेबांच्या पुढाकारानं आणि फक्त त्यांच्या मोठ्या योगदानानं हे स्थापना झालेली असल्यामुळे संपूर्ण न्यायालयीन विभाग जो आहे, म्हणजे आम्ही सर्व वकील आणि जजेस त्यांची अगदी उत्स्फूर्तपणे स्वागत करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे। सर्किट बेंचची स्थापना झाल्यानंतर ते परमनंट बेंचमध्ये कसं रूपांतर होईल याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रक्रिया सुरू आहेच, पण या ठिकाणी देखील आमच्या परीनं खंडपीठ कायमस्वरूपी होण्यासाठी ज्या काही बाबींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। या ठिकाणी आता आम्ही 16 तारखेला माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा सत्कार करणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे आत्ताचे जे ॲक्टिंग चीफ जस्टिस आहेत घुगे साहेब, रवींद्र घुगे साहेब, त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहे। त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे 6 जिल्ह्यातले जे वकील आहेत त्या 6 जिल्ह्यातल्या वकिलांमध्ये सुरुवातीपासून आंदोलनामध्ये ज्यांचा सहभाग होता त्या सहभागी असलेल्या वरिष्ठ वकिलांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या जिल्ह्याला एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या खंडपीठ कृती समितीतर्फे मानपत्र देणार आहे। गवई साहेबांच्या हस्ते मानपत्र आम्ही प्रदान करणार आहे।